तर आज आपण प्रकरण नंबर 4 पाहणार आहोत, रोपवाटिकेतील मातृवृक्षांची लागवड आणि संगोपन। आपल्याला ज्या जातीची किंवा ज्या फळांची किंवा ज्या फुलांची रोपे तयार करायची आहेत त्यांची मातृवृक्ष आपल्या रोपवाटिकेत असायला हवीत। ज्या जातींची झाडे तयार करायची आहे त्यांची दाब कलमे, छाट कलमे व डोळे घेण्याकरता जातिवंत, निरोगी व उत्पन्न देणारी अशी झाडे रोपवाटिकेत लावलेली असावीत। त्यांच्यापासून त्या मातृवृक्षापासून आपल्याला फळे घ्यायचे नसल्यामुळे ती नेहमीच्या अंतरावर न लावता 2.5 ते 4 मीटर अंतरावर लावलेली असावी। तसेच पेरूचे जे मातृवृक्ष असतात ते 2 ते 2.5 मीटर अंतरावर लावून त्यांना भरपूर फांद्या फुटतील असे करावे, म्हणजे त्यांच्यापासून भरपूर दाब कलमे आपल्याला करता येतील। हे जे मातृवृक्ष असतात ते कृषी विद्यापीठातून किंवा शासनाच्या ज्या रोपवाटिका असतात त्यांच्यातून ते खरेदी करावेत। मातृवृक्ष लागवडीनंतर वेळेवरती पाणी, खते तसेच रोग व किडी याबद्दल त्यांची काळजी घेतली पाहिजे। जास्तीत जास्त कलम कांड्या तसेच डोळे आपल्याला कसे मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे। तसेच जून, जुलै आणि सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये मातृवृक्षांना खते द्यावीत व त्यांची योग्य ती वाढ करून घेतली पाहिजे। रोपवाटिकेत जे महत्त्वाचे फळझाडं असतात त्यांचे आपण आता सुधारित वाण पाहूयात। पहिलं फळझाड आहे आंबा, त्याची सुधारित वाण केशर, हापूस, सिंधू आणि रत्ना। पुढचं फळपीक आहे चिकू, त्याच्या सुधारित जाती आहेत कालीपत्ती, क्रिकेट बॉल। पुढचं फळझाड आहे पेरू, पेरूचे सुधारित वाण सरदार। पुढचं फळझाड डाळिंब, त्याची सुधारित वाण गणेश, G137 आणि भगवा। पुढचे सुधारित वाण आहे बोर, त्याची सुधारित वाण आहेत उमरान, कडाका, सनूर, पंजाब, चोहरा आणि मेहरून। पुढचं फळझाड आहे काजू, त्याच्या सुधारित वाण आहेत पहा वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 5, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8। आता पुढचं फळझाड आहे नारळ, नारळाची पहिली सुधारित वाण आहे T×D, म्हणजे ही जात जी आहे जे उंच नारळ झाडं असतात आणि जे लहान झाडे नारळ झाडं असतात यांची क्रॉस करून ती जात बनवली आहे, तिला म्हणतात T×D। पुढची जात आहे नारळाची बाणावली आणि प्रताप। पुढचं फळझाड आहे द्राक्ष, द्राक्षाच्या सुधारित वाण आहे पहा सोनाका, शरद शिरलेस आणि थॉम्सन। पुढचं फळझाड आहे अंजीर, अंजिराच्या ज्या सुधारित वाण आहेत त्या आहेत पुन्हा अंजीर आणि दिनकर।